नमस्कार सगळ्यांना. यावर्षी गुढीपाडवा खूप बिझी गेला. घरची कामं, पूजा, पोळ्यांची ऑर्डर या सगळ्यात वेळच काढता आला नाही व्हिडिओ शूट करायला. हेच काही एक दोन मोमेंट कॅप्चर करू शकले, जे मला वाटलं की हा रिअल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करावा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या हिरकणी फॅमिलीचे सदस्य व्हा. सकाळी उठून रोजच्या प्रमाणे घरातली कामं आवरली. रोजच्यापेक्षा जरा जास्तच असतात सणाला. वाढतातच, मग काय, सगळी कामं आवरून गुढी उभारली, तिची पूजा केली आणि 9:30 वाजता पोळ्यांची ऑर्डर द्यायला दुकानात गेले. 11:30 पर्यंत ती देऊन घरी आले. तोपर्यंत घरी बऱ्यापैकी स्वयंपाक आवरलेला होता. भजी पापड काय ती तळायची बाकी होती. मग ती तळली, देवाला नैवेद्य दाखवला, गुढीला नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवण केली. सणाच्या दिवशी जी दमछाक होते ना, ती आपल्या सगळ्यांनाच माहिती. मग किचनमधली सगळी कामं आवरून थोडा आराम करावा म्हटलं, तेवढ्यात कस्टमरचा फोन. ताई, तेवढं स्क्रब द्या ना. हो, जो स्क्रब तुम्ही आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिला ना, तोच स्क्रब. मी पार्लरमध्ये काही क्लायंटच्या हातांवरती त्याचा डेमो दिला होता आणि त्यांना तो खूप आवडला. तोच मग मी त्यांना बनवून दिला आणि संध्याकाळी त्यांना तो मी विकत दिला. हो, विकत दिला. 20 ते 25 दिवस हा सहज टिकतो, कारण यात कुठलीही ओली वस्तू आपण घातलेली नाहीये आणि याचे रिझल्ट्स अफलातून आहेत. तुम्ही जर वापरला नसेल तर एकदा माझ्या सांगण्यावरून हा स्क्रब तयार करा आणि आठवड्यात 2 वेळा संपूर्ण शरीरावर लावून स्क्रबिंग करा आणि धुवून काढा. कुठलंही साबण वापरायची गरजच पडणार नाही. त्वचा खूप मऊ, गुळगुळीत आणि चमकदार होते. चला मग परत एकदा बघूया तो मी कसा बनवला. 3 चमचे मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, जी की मी मिक्सरला दळली. तांदळाचं पीठ 3 चमचे, मसूर डाळीचं पीठ तेही मिक्सरला दळून घेतलेलं आहे, तेही 3 चमचे. त्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल, 2 चमचे आपण इथे कॉफी पावडर घेतलेलं आहे, 2 चमचे कोकोनट ऑइल, कुठलंही कोकोनट ऑइल, पॅराशूट ऑइल जरी असेल घरी तरी चालेल, हळद आणि शॉवर जेल यासारख्या सगळ्या वस्तू एकत्र करून एका जारमध्ये भरून ठेवा. ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता, जशी आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे. जर तुम्हाला पातळ हवं असेल तर ऑइल किंवा शॉवर जेल मिक्स करून तुम्ही हे वापरू शकता. किती सोपं आहे ना? मग कधी बनवताय? बनवा, वापरून बघा आणि कमेंटमध्ये मला तुमचे अनुभव सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. बरं, आता तुम्ही म्हणाल, या एवढ्या वस्तू आपण वापरतोय, का का वापरायच्या, त्याचे काय फायदे असतील, तर तेही थोडक्यात जाणून घेऊया. साखर डेड स्किन काढते, कॉफी टॅन कमी करते आणि ग्लो देते, तांदळाचं पीठ स्किन स्मूथ करते आणि उजळवते, मसूर डाळ नॅचरल एक्सफोलिएटर आहे, स्किन क्लिअर करतं, नारळाचं तेल डीप मॉइश्चरायझेशन करतं, म्हणजेच शरीराला आतून ओलावा प्रदान करतं, ॲलोवेरा जेल थंड आणि कूलिंग इफेक्ट देतो, हळद अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे जर कुठे काही रॅशेस झाले असतील तर ते ठीक करेल, बॉडी वॉश क्लीन आणि फोमी टेक्स्चर देईल, म्हणजे आपल्याला साबण वापरायची त्यात गरज नाही, मार्केटवाली फिलिंग विथ लॉट्स ऑफ गुडनेस. हो ना? अर्थात स्क्रब, क्लिन्झर आणि ग्लो ट्रीटमेंट एकाच वेळी. मग लवकरात लवकर वापरा आणि अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पण या दिवसामध्ये मी जे क्षण जगले ना, एन्जॉय केले. कधी कधी आपण सगळं कॅप्चर नाही करू शकत, पण काही क्षण जे आपण जगतो ना, ते फार महत्वाचे असतात. हा गुढीपाडवा सिंपल होता, पण खूप स्पेशल होता. तुम्हाला असा रिअल ब्लॉग आवडला का? आवडला असेल तर नक्की सांगा. भेटूया मग अशाच रिअल ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.